आमिर खान, तो अभिनेता जो प्रत्येक चित्रपटातून आपल्या मनाला भिडणारी कथा घेऊन येतो. लगान पासून ते दंगल पर्यंत, तारे जमीन पासून ते थ्री इडियट्स पर्यंत आमिरने नेहमीच सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी खास दिलंय. पण आता त्याने जे सांगितलंय ते ऐकून चाहत्यांचा उत्साह आणि चिंता दोन्ही वाढले. कारण आमिर आता तयार होतोय एका अशा प्रोजेक्टसाठी जो त्याच्या करिअर मधला सगळ्यात मोठा आणि कदाचित शेवटचा ठरणार आहे. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. आमिर खानचा आगामी चित्रपट सितारे जमीन पर अजून रिलीज व्हायचा आहे, पण त्याने आधीच आपल्या पुढच्या आणि सर्वात मोठ्या प्रोजेक्टची घोषणा केली, महाभारत. होय, तेच महाभारत जे भारतीय संस्कृतीचं हृदय आहे, ज्या कथेत प्रेम, विश्वास, युद्ध, विश्वासघात आणि मानवी भावनांचा प्रत्येक रंग आहे. आमिरने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं, महाभारत ही माझ्यासाठी ती कथा आहे जी मी नेहमीच सिनेमाच्या पडद्यावर जिवंत करायचं स्वप्न पाहिले. या कथेत सगळं आहे, प्रत्येक भावना, प्रत्येक स्तर, जगात जे काही आहे ते सगळं महाभारतात आहे. आमिरचं हे स्वप्न किती खोल आहे याचा अंदाज तुम्हाला त्याच्या बोलण्यातून येईल. त्याला असं वाटतं की ही कथा इतकी विशाल आहे की ती एका चित्रपटात बसणं अशक्य आहे. म्हणूनच तो म्हणतो, हा एक चित्रपट नाही तर कदाचित अनेक चित्रपटांचा सेट असेल. यासाठी अनेक दिग्दर्शकांची गरज पडेल आणि विशेष म्हणजे आमिर स्वतः यात अभिनय करेल की नाही हेही अजून ठरलेलं नाही. त्याने द हॉलिवूड रिपोर्टरला सांगितलं, मी कथेसाठी सर्वोत्तम कलाकार निवडेन, कोणत्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे हे मी पाहीन. याचा अर्थ आमिरला फक्त कथा सांगायची आहे, स्वतः स्टार बनायचं नाही. आता इथेच सगळ्यांना धक्का बसला. आमिरने संकेत दिलेत की महाभारत हा त्याच्या करिअर मधला शेवटचा चित्रपट असू शकतो. तो म्हणाला, कदाचित हा सिनेमा केल्यानंतर मला असं वाटेल की माझ्याकडे आता काहीच बाकी नाही. या चित्रपटाचा आशय इतका भव्य आहे की यानंतर मला दुसरं काही करावंसं वाटेलच असं नाही. हे ऐकून चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न, आमिर खरंच तो असं कसं करू शकतो? पण आमिरचं म्हणणं आहे की त्याला काम करत मरायला आवडेल, पण जर त्याला निवृत्त व्हायचं असेल तर महाभारत सारखा प्रोजेक्ट त्याच्यासाठी परफेक्ट आहे. आमिरचं महाभारत हे फक्त एक स्वप्न नाही तर एक प्रचंड मोठा प्रोजेक्ट आहे. त्याने सांगितलं की या कथेची स्क्रिप्ट लिहायलाच अनेक वर्ष लागतील. ही कथा इतकी मोठी आहे की ती एकाच चित्रपटात सांगणं अशक्य आहे. त्यामुळे कदाचित याचे अनेक भाग बनतील आणि प्रत्येक भागासाठी वेगवेगळ्या दिग्दर्शकांची गरज पडेल. आमिर स्वतः दिग्दर्शन करेल का हेही अजून ठरलेलं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, हा चित्रपट बनवण्यासाठी आमिर आपलं सगळं काही देऊन टाकणार आहे. आमिरच्या चाहत्यांसाठी ही बातमी म्हणजे एका बाजूला उत्साह आणि दुसऱ्या बाजूला चिंता. उत्साह यासाठी की महाभारत सारखी भव्य कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे आणि चिंता यासाठी की ही कदाचित आमिरची शेवटची इनिंग असेल. पण तो आमिर आहे, तो काहीही करेल ते परफेक्टच असेल. लगानने ऑस्कर पर्यंत मजल मारली, दंगलने जगभरात धमाल केली, मग महाभारत किती भव्य असेल याचा विचारच मनाला थक्क करतो. आमिर खानने नेहमीच आपल्या सिनेमांमधून काहीतरी नवीन दिले. आता महाभारत सारख्या प्रोजेक्टसह तो आपल्या करिअरचा शेवट करणार असेल तर तो नक्कीच एक इतिहास घडवेल. चाहत्यांना आता फक्त वाट पाहायची आहे ती या भव्य कथेची, जी आमिरच्या नजरेतून मोठ्या पडद्यावर जिवंत होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, आमिरचं महाभारत कसं असेल? आणि जर हा खरंच त्याचा शेवटचा चित्रपट असेल तर तुम्ही किती उत्साहित आहात? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.